अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी आपल्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते. सध्या श्रावण महिना चालू आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. या श्रावण महिन्यामध्ये प्रत्येकजण कोणती ना कोणती सेवा करत आहे. अर्थात कुणी गुरुचरित्र पारायण करत आहे, कुणी नवनाथ पारायण करत आहे, तर कुणी श्रावण सोमवारचे उपवास करत आहेत. अर्थात काही जण रुद्राध्यायाचे पठण करत आहेत, तर काही जण शिवलीलामृत यासारख्या अत्यंत पवित्र अशा ग्रंथाचे पारायण करत आहे. पण तरीसुद्धा अजूनही काही लोकांना कुठलीही सेवा त्यांच्याकडून झालेली नाही अजून. मग अशा लोकांनी कोणती सेवा करावी, तर त्यांच्यासाठीच मी आज आपल्यासाठी एक खास सेवा आणली आहे. आणि ती सेवा म्हणजे आपली माय माऊली श्री स्वामी समर्थ महाराज यांची, अर्थात स्वामी चरित्र सारामृताची. आता अतिशय पवित्र असा श्रावण महिना चालू आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये प्रत्येकजण काही ना काही सेवा करत असतो. परंतु आपले जे गुरु माऊली आहेत, अर्थात आपले जे गुरु आहेत, ज्याला आपण आपले मायबाप समजतो, आपल्या जीवनाचे सर्वस्व समजतो, अशक्य शक्य करतील स्वामी अशा शब्दानुसार आपल्या जीवनातील सर्व अशक्यनी शक्य करत असतात. ते म्हणजे स्वामी समर्थ आई. आपल्या अतिशय जवळ असलेली अशी ही आपली आई असते. आपले माय बाप बंधू भगिनी सर्वस्व आपली स्वामी समर्थ आई असते. याचबरोबर स्वामी समर्थ हे आपले गुरुही असतात. म्हणून या श्रावणे आपल्याला सर्वांना न चुकता एका तरी गुरुवारी आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचे एक मांडी पारायण करायचे आहे. कुठलीही सेवा नाही जमली तरी स्वामी चरित्र सारामृताचे एका तरी गुरुवारी तुम्ही एक मांडीचे पारायण करायचे आहे. आणि ही एक मांडी स्वामी चरित्र सारामृताचे पारायण कसं करायचं आहे आणि ते कोणी करावं, याचबरोबर या पारायणासाठी मांडणी करावी लागते का, स्वामी चरित्र सारामृताची एका दिवसाचे पारायण करण्यासाठी अर्थात एक मांडी पारायण करण्यासाठी कोणते नियम आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे मी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे आपला व्हिडिओ स्किप न करता पहा. आपण सर्व स्वामी भक्त आहोतच. अर्थात प्रत्येकाने न चुकता एकदा तरी श्रावणामध्ये स्वामी चरित्र सारामृत हे केलंच पाहिजे. स्वामी चरित्र सारामृत करण्यासाठी आपल्याकडे स्वामी चरित्र सारामृताची 21 अध्यायाची पोथी असणे आवश्यक आहे. मग ती 21 अध्यायाची पोथी कोणत्याही प्रकाशनाची असली तरी चालते. आता माझ्याकडे 2 प्रकारच्या स्वामी चरित्र सारामृताच्या पोथ्या आहेत, ते तुम्हाला दाखवते. ही एक आहे स्वामी चरित्र सारामृत, कैलासवासी विष्णू बळवंत थोरात यांनी ही लिहिलेली 21 अध्यायाची ही पोथी. याचबरोबर दुसरी एक पोथी आहे, ती म्हणजे माझ्याकडे दिंडोरी प्रणित पोथी आहे. ही बघा, ही अशा प्रकारे अशा 2 पोथ्या माझ्याकडे आहेत. पण यामधील कुठलीही पोथीचं तुम्ही पारायण केलात तरी आपल्याला फळ हे एकच भेटणार आहे. कारण जी मूळ पोथी आहे त्याच्यामध्ये पण 21 अध्याय आहेत स्वामी चरित्र सारामृताचे, आणि ही जी दिंडोरी प्रणित पोथी आहे यामध्ये सुद्धा 21 अध्याय हे स्वामी चरित्र सारामृताचे आहेत. तर तुमच्याजवळ जी कुठली पोथी आहे ती तुम्ही ह्या पारायणासाठी वापरू शकता. आता हे पारायण नेमकं कोणी करावं स्वामी चरित्र सारामृताचं, तर स्वामी चरित्र सारामृताचे पारायण हे कुणीही करू शकतो. अर्थात स्त्रीही करू शकते, पुरुषही करू शकतात. विवाहित स्त्री करू शकते, अविवाहित मुलीसुद्धा करू शकतात, तरुण मुलंसुद्धा करू शकतात, तरुण मुलीही करू शकतात, विधवा स्त्रियासुद्धा करू शकतात, प्रेग्नेंट गरोदर असलेल्या स्त्रियासुद्धा स्वामी चरित्र सारामृताचे पारायण हे करू शकतात. फक्त प्रेग्नेंट असलेल्या स्त्रियांनी आपण आणि आपल्या बाळाची काळजी घेऊनच आपल्याला पारायण करायचं आहे. प्रेग्नेंट असलेल्या स्त्रियांनी एक मांडी पारायण न करता 7 दिवसाचं पारायण एकदा तरी स्वामी चरित्र सारामृताचं करायचं आहे, ज्यामध्ये आपल्याला रोज 3-3 अध्याय वाचायचे असतात आणि 7 दिवसात एक पारायण हे 21 अध्यायाचं पूर्ण करायचं असतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की 21 अध्याय स्वामी चरित्र सारामृताचा श्रावणातल्या एका तरी गुरुवारी
एका बैठकीत कसं पूर्ण करायचं, अर्थात एक मांडी पारायण आपण कसं करायचं हे आज आपण जाणणार आहोत. तर मगाशी दाखवलेल्या पोथीमध्ये कुठलीही पोथी तुमच्याजवळ असू दे ज्यामध्ये 21 अध्याय हे स्वामी चरित्र सारामृताचे असणार आहेत. तर याचे पारायण कसं करायचं आहे, तर हे पारायणाला बसणार आहोत. तर त्यापूर्वी आपल्याला सुचिरभूत होऊनच आपल्याला व्यवस्थित बसायचं आहे. पारायणासाठी नियम आहेत ते म्हणजे मांसाहार वर्ज्य करायचं आहे. एकदिवसीय पारायणासाठी आपल्याला मांसाहार वर्ज्य करायचं आहे. परान्न घ्यायचं नाही आहे. परान्नामुळे आपल्याला बरेच दोष लागत असतात. तर आता आपण एक मांडी पारायण कसं करणार हे पाहणार आहोत. एक मांडी पारायण म्हणजे एका बैठकीत 21 अध्याय हे आपल्याला पूर्ण करावे लागतात. हे पारायण करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची मांडणी करायची गरज नाही. एका दिवसाच्या पारायणासाठी मांडणीची गरज नाही. पण जर तुम्हाला मांडणी करायची इच्छा असेल किंवा आवड असेल, मांडणी करून एका दिवसासाठी मी पारायण करणार आहे, तर तुम्ही मांडणीही करू शकता. आता मांडणी कशी करावी, तर मांडणी ही आपल्या देवखोलीमध्ये पूर्व दिशेला करायची आहे. एक चौरंग घ्यायचा, चौरंगावर पिवळा किंवा लाल रंगाचा वस्त्र किंवा कापड पसरायचा आहे. चौरंगावरती फक्त काळ्या रंगाचा कापडाचा वापर आपण मांडणीसाठी करायचा नाही आहे. लाल किंवा पिवळा तुमच्याजवळ जे असेल ते वस्तू चौरंगावर पसरायचं आहे. यामध्ये चौरंगाच्या मधोमध स्वामी समर्थ महाराजांचा फोटो अर्थात प्रतिमा ही चौरंगावरती आपल्याला स्थापन करायची आहे. आणि स्वामी समर्थ आईच्या उजव्या बाजूला अर्थात आपण मांडणी करत असताना आपल्या डाव्या बाजूला मंगल कलशाची स्थापना करायची आहे. मंगल कलशाची स्थापना करण्यासाठी चौरंगावर आपण स्वामी समर्थांचा फोटो मांडणार आहोत. त्या फोटोच्या उजव्या बाजूला थोडेसे तांदूळ घ्यायचे, पसरवायचे थोडे तांदूळ. त्या तांदळावर आपल्याला एक पाण्याने भरलेला कलश ठेवायचा आहे. या कलशाला खालून वर अशी कुंकवाची बोटे काढायची आहेत. आणि या पाण्याने भरलेल्या कलशामध्ये आपल्याला हळद, कुंकू, अक्षता, फूल आणि याचबरोबर न चुकता 1 रुपयाचे नाणे आणि सुपारी या कलशामध्ये टाकायचे. आणि कलशावरती 5 आंब्याची पाने किंवा 5 विड्याची पाने ठेवायची आहेत. आणि यावरती नारळ अर्थात श्रीफळ ठेवायचे आहे. अशा प्रकारे मंगल कलशाची आपली स्थापना होते. आणि त्याच्या बाजूलाच आपल्याला गणपती बाप्पाच्या विड्याची स्थापना करायची आहे. गणपती बाप्पाची स्थापना करण्यासाठी सुद्धा आपल्याला मंगल कलशाच्या बाजूला थोडेसे चिमूटभर तांदूळ घ्यायचे आहेत. त्यावरती नागवेलीच्या पानांचा अथवा विड्याच्या 2 डबल पानं ठेवायची आहेत. आणि यावरती सुपारीची स्थापना करायची आहे. अर्थात ही गणपती बाप्पाची स्थापना झाली. गणपती बाप्पाच्या विड्यावरील सुपारीला अभिषेक घालून घ्यायचा आहे. आणि मग ती सुपारी पुसून मग त्यांची विधिवत पूजा करायची आहे. अशा प्रकारे ही आपली साधी सोपी मांडणी झाली. आणि जी काही आपण मांडणी केली आहे, जसं गणपती बाप्पाची स्थापना केलेली आहे सुपारीच्या स्वरूपात, मंगल कलशाची स्थापना केलेली आहे, स्वामी समर्थांचा फोटो आपण चौरंगावर ठेवलेला आहे, तर या तिघांची आपल्याला विधिवत पूजा करून घ्यायची आहे. अर्थात गंध, अक्षता, फूल, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. याचबरोबर तुम्ही मांडणी करणार आहात म्हणजेच आपल्याला स्वामी चरित्र सारामृताची जी पोथी आपल्याजवळ असेल, जी कुठली पण पोथी असू दे, दिंडोरी प्रणित असू दे किंवा आणि कुठली तुमच्याजवळ असेल, त्या पोथीची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. गंध, अक्षता, फूल घालून. आणि यानंतर आपल्याला पारायण सुरू करायचे. पारायण सुरू करायचे म्हणजे काय, डायरेक्ट आपण अध्याय वाचायला सुरुवात करायची नाही आहे. तर अध्याय वाचण्याच्या अगोदर आपल्याला 1 माळ श्री स्वामी समर्थ अशी 108 वेळा आपल्याला जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ या नामाचा. आणि 1 माळ जप झाल्यानंतर आपल्याला स्वामी स्तवन न चुकता बोलायचे आहे. आणि यानंतर तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही तारक मंत्र म्हटला तरी चालेल एकदा, पण शक्य नसेल तर 1 माळ स्वामी समर्थ मंत्राची 1 माळ आणि स्वामी स्तवन एकदा म्हणून झाल्यानंतर आपल्याला पहिल्या अध्यायापासून सुरुवात करायची आहे. आणि एकदा अध्याय वाचायला आपण सुरुवात केली की न उठता एका मांडीमध्ये अर्थात एका बैठकीमध्ये आपल्याला 21 अध्याय पूर्ण करायचे आहेत वाचून. 21 अध्याय पूर्ण झाल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांची आरती न चुकता आपल्याला करायची आहे. गणपती बाप्पांची आरती आणि स्वामी समर्थांची आरती अशा दोन्ही आरती करायच्या आहेत. आणि तेव्हाच आपलं 1 मांडी पारायण हे आपलं पूर्ण होत असते. आणि मगच आपल्याला उठायचं आहे. एका बैठकीमध्ये 21 अध्याय हे पूर्ण वाचून झालेच पाहिजे. आणि स्वामी समर्थांची आणि गणपती बाप्पाची आरती न चुकता झालीच पाहिजे, फक्त एका दिवसासाठी. अशा प्रकारे
प्रकारे आपलं 1 दिवसाचं पारायण पूर्ण होतं. आपण घरामध्ये जे काही अन्न शिजवलं असेल तो नैवेद्य म्हणून स्वामी समर्थांना दाखवला तरी चालतो. यासाठी सांगता करण्याची गरज नाही. म्हणजे अथवा सुवासिनीने जेवण घाला किंवा नवरा बायको पती पत्नी यांना बोलावून म्हणजे जोडपं बोलून जेवण घाला असं काही यामध्ये नसतं. एका दिवसाच्या पारायणासाठी फक्त आपल्या घरातील जे काही अन्न शिजतं त्याचा नैवेद्य आपण स्वामी समर्थांना दाखवायचं आहे. याचबरोबर आपल्या इतरही कुठले देव असतील तर त्यांना दाखवायचे आहेत. बाहेरच्या व्यक्तींना बोलवलंच पाहिजे जेवायला असं काही नाही. अशा प्रकारे आपण एका दिवसात फक्त गुरुवारी एका मांडीवरती स्वामी चरित्र सारामृताचं पारायण आपण करू शकतो. अशी साधी आणि सोपी ही सेवा ही प्रत्येकाने एकदा तरी, श्रावण महिना आपला पूर्णपणे संपण्याच्या अगोदर एका तरी गुरुवारी तुम्ही न चुकता ही सेवा करा. 1 मांडी स्वामी चरित्र सारामृत पारायणाची ही सेवा. तर ही झालेली सेवा मी स्वामी समर्थ आईच्या चरणी रुजू करते. धन्यवाद.